झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पीडित तरुणीच्या मृत्यूला आज 1 महिना पूर्ण झालाय। तिच्या मृत्यूनंतरही बलात्कारांसारख्या प्रकरणाला जरब बसली नाही। याच संदर्भात पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी। निर्भयने या जगाचा निरोप घेऊन आज बरोबर 1 महिना होतोय। 1 महिन्यानंतर पुण्यातील तरुणींच्या मनात निर्भय या सर्व घटनेबद्दल आणि ही सर्व घटना झाली त्यानंतर 1 महिन्यानंतर पुण्यातील तरुणींच्या मनात काय भावना आहेत, काय त्यांचे विचार आहेत, आपण जाणून घेऊयात। आता आपण आहोत फर्ग्युसन कॉलेजमधले काही तरुण विद्यार्थिनी आपल्या बरोबर आहेत। मला सगळ्यात पहिल्यांदा असं वाटतं की असं काहीतरी घडू शकतं, भारतासारख्या इतक्या चांगल्या देशामध्ये सुद्धा असं काहीतरी घडू शकतं। हीच पहिल्यांदा सगळ्या मुलींसाठी खूप धक्कादायक गोष्ट होती आणि ती गोष्ट घडल्यानंतरपासनं खूप असं इन्सिक्युअर वाटायला लागलंय कुठेतरी। आणि प्रत्येक वेळी रस्त्यावरती चालताना किंवा कोणत्याही सोशल ठिकाणी असताना प्रत्येक वेळी आपल्या सुरक्षिततेची आपण कुठेतरी काळजी घ्यायला पाहिजे, ही जाणीव कुठेतरी एकदम अशी मनामध्ये सतत असते। आज महिनाही नाही घडलाय निर्भयाला घेऊन, तरी आपल्या मनात ती अजून धक्कादायक गोष्ट ती मनात आहेच आपल्या। पण हे सरकारचं चुकीचं आहे, सरकारने अजून त्याच्यावर काही निर्बंधही घेतलेले नाहीये आणि अजून त्यांना कसलीही शिक्षा केली नाही। तरी मी अशी प्रार्थना करते की ह्या लवकरात लवकर यांना शिक्षा झालीच पाहिजे या लोकांना। लोक पण आजकाल माणुसकीच्या नावाने म्हणजे अक्षरशः चुकीचा प्रकार चाललाय। नावाने फक्त माणुसकी राहिली, माणुसकीच्या नात्याने ऍटलीस्ट थांबून त्यांना मदत करायला हवी होती। की मीडियाने जर हे सगळं दाखवलं नसतं तर आजपर्यंत म्हणजे ही गोष्ट कोणाला कळाली नसती आणि तो जो होता त्यासोबतचा त्यांनी हे सगळ्यांना खरं सांगितलं नसतं। खरं प्रकरण कोणाला कळलंच नसतं की काय झालं त्या दिवशी। या सर्व घटनेनंतर समाजानं एकमेकांना मदत करायचं असो किंवा नैतिकतेचा मुद्दा असो, असे अनेक नवीन प्रश्न किंवा मुद्दे या मुलींनी उपस्थित केले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।